नमस्कार मित्रांनो, मी सचिन कदम. परीक्षेसाठी आवश्यक आत्मविश्वास वाढवण्यासाठी व परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठीच्या या गाइडेड मेडिटेशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो. हे मेडिटेशन एक पॉवरफुल टूल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अभ्यासात प्रगती करायची आहे, परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, ज्यांना सक्सेस व्हायचे आहे, जीवनात यशस्वी व्हायचे आहे. या मेडिटेशनचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे मेडिटेशन दिवसातून कमीत कमी 2 वेळेस करणे आवश्यक आहे. हे मेडिटेशन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना किंवा अभ्यास करण्याच्या अगोदर करावे. या मेडिटेशनसाठी एक शांत आणि आरामदायक जागेवरती बसा. आपल्या जवळ असलेल्या सर्व वस्तू बाजूला ठेवून द्या. तुम्हाला आरामदायक वाटेल अशा पोझिशनमध्ये बसा. दोन्ही हात गुडघ्यावर किंवा मांडीवर ठेवा. हळुवारपणे डोळे बंद करा आणि संपूर्ण शरीर ढिले सोडून द्या. आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळुवारपणे व एक खोलवर श्वास आत घ्या. हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. परत एकदा हळुवारपणे खोलवर श्वास आत घ्या व हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. तुमचं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आता मी जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणार आहे ते सर्व पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्हाला मनातल्या मनात माझ्या पाठीमागे रिपीट करायचे आहेत. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलताना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. मी माझा अभ्यास आणि माझी परीक्षा नेहमी एन्जॉय करतो. मी माझा अभ्यास आणि माझी परीक्षा नेहमी एन्जॉय करतो. नवीन शिकण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी नेहमी उत्सुक असतो. नवीन शिकण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी नेहमी उत्सुक असतो. माझी स्मरणशक्ती आणि एकाग्रता मला अभ्यासामध्ये नेहमीच सहाय्यक ठरतात. माझी स्मरणशक्ती आणि एकाग्रता मला अभ्यासामध्ये नेहमीच सहाय्यक ठरतात. माझी स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी जो काही अभ्यास करतो तो संपूर्ण माझ्या लक्षात राहतो. माझी स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी जो काही अभ्यास करतो तो संपूर्ण माझ्या लक्षात राहतो. मला सर्व विषयांचा अभ्यास करायला खूप आवडते. मी नियमितपणे सर्व विषयांचा अभ्यास करतो. मला सर्व विषयांचा अभ्यास करायला खूप आवडते. मी नियमितपणे सर्व विषयांचा अभ्यास करतो. मी सर्व विषयांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक बनविले आहे व त्याप्रमाणे मी दररोज सर्व विषयांचा अभ्यास करतो. मी सर्व विषयांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक बनवले आहे व त्याप्रमाणे मी दररोज सर्व विषयांचा अभ्यास करतो. माझा अभ्यासाचा स्पीड खूप वाढला आहे. तसेच माझी मेमरी देखील खूप पटींनी वाढली आहे. माझा अभ्यासाचा स्पीड खूप वाढला आहे. तसेच माझी मेमरी देखील खूप पटींनी वाढली आहे. मी केलेला अभ्यास माझ्या नेहमीच लक्षात राहतो. मी केलेला अभ्यास माझ्या नेहमीच लक्षात राहतो. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळेस मला मी केलेला अभ्यास खूप व्यवस्थितपणे आणि पटकन आठवतो. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळेस मला मी केलेला अभ्यास खूप व्यवस्थितपणे आणि पटकन आठवतो. सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यास मी सक्षम आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सर्व परीक्षांना सामोरे जातो. सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यास मी सक्षम आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सर्व परीक्षांना सामोरे जातो. नेहमी परीक्षेच्या आधीच माझा सर्व अभ्यास झालेला असतो व मला माहिती आहे की परीक्षा ह्या मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देतात आणि ही संधी मी स्वीकार करतो. नेहमी परीक्षेच्या आधीच माझा सर्व अभ्यास झालेला असतो
व मला माहिती आहे की परीक्षा ह्या मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देतात आणि ही संधी मी स्वीकार करतो. मी माझा अभ्यास आणि माझ्या परीक्षा नेहमी एन्जॉय करतो. मी परीक्षांसाठी नेहमी तयार असतो. मी माझा अभ्यास आणि माझ्या परीक्षा नेहमी एन्जॉय करतो. मी परीक्षांसाठी नेहमी तयार असतो. परीक्षेत येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला येत असतात व मी ते व्यवस्थितपणे लिहितो. परीक्षेत येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला येत असतात व मी ते व्यवस्थितपणे लिहितो. परीक्षेमध्ये मी सर्व पेपर व्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण करतो. परीक्षेमध्ये मी सर्व पेपर व्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण करतो. सर्व विषयांमध्ये मला नेहमीच पूर्ण मार्क्स मिळतात. सर्व विषयांमध्ये मला नेहमीच पूर्ण मार्क्स मिळतात. परीक्षेच्या वेळेस माझा आत्मविश्वास खूप पटीने वाढलेला असतो. परीक्षांच्या वेळेस माझा आत्मविश्वास खूप पटीने वाढलेला असतो. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगल्या नॉलेजची आवश्यकता असते हे मला माहिती आहे. त्यामुळे मी नेहमीच शिकण्यासाठी तयार असतो. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगल्या नॉलेजची आवश्यकता असते हे मला माहिती आहे. त्यामुळे मी नेहमीच शिकण्यासाठी तयार असतो. माझी अभ्यासाची स्पीड खूप फास्ट आहे. माझा मेंदू सर्व इन्फॉर्मेशन खूप फास्ट प्रोसेस करतो. यामुळेच मी खूप पटकन शिकतो. मी फास्ट लर्नर आहे. माझी अभ्यासाची स्पीड खूप फास्ट आहे. माझा मेंदू सर्व इन्फॉर्मेशन खूप फास्ट प्रोसेस करतो. त्यामुळेच मी खूप पटकन शिकतो. मी फास्ट लर्नर आहे. माझं कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी खूप शार्प आहे. त्यामुळे मला माझा अभ्यास पटकन समजतो आणि दीर्घ काळासाठी माझ्या स्मरणात देखील राहतो. माझं कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी खूप शार्प आहे. त्यामुळे मला माझा अभ्यास पटकन समजतो आणि दीर्घ काळासाठी माझ्या स्मरणात देखील राहतो. मी नेहमीच माझा अभ्यास आणि माझी परीक्षा एन्जॉय करतो. अभ्यासाबरोबरच मी माझी लाईफ देखील एन्जॉय करतो. मी नेहमीच माझा अभ्यास आणि माझी परीक्षा एन्जॉय करतो. अभ्यासाबरोबरच मी माझी लाईफ देखील एन्जॉय करतो. मी नेहमी पॉझिटिव्ह फ्रेंड्स बरोबरच राहतो. मी नेहमी पॉझिटिव्ह फ्रेंड्स बरोबरच राहतो. मी नेहमी माझ्या वेळेचा आणि माझ्या ऊर्जेचा पॉझिटिव्ह लर्निंगसाठी उपयोग करतो. मी नेहमी माझ्या वेळेचा आणि माझ्या ऊर्जेचा पॉझिटिव्ह लर्निंगसाठी उपयोग करतो. मी माझा अभ्यास, परीक्षा आणि जीवनाविषयी 100% सकारात्मक आहे. यामुळेच मला 100% सकारात्मक रिझल्ट्स मिळतात. मी माझा अभ्यास, परीक्षा आणि जीवनाविषयी 100% सकारात्मक आहे. यामुळेच मला 100% सकारात्मक रिझल्ट्स मिळतात. अभ्यासाच्या वेळेस डिस्टर्ब करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मी लांब राहतो. माझ्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे. अभ्यासाच्या वेळेस डिस्टर्ब करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मी लांब राहतो. माझ्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे. मला माझ्या आयुष्यात माझे ध्येय खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि मी महत्त्वपूर्ण गोष्टींनाच महत्त्व देतो. मी माझ्या ध्येयाप्रती कॉन्फिडंट आणि कमिटेड आहे. मी माझा संपूर्ण वेळ फक्त माझ्या ध्येयप्राप्तीसाठी खर्च करतो. मी माझा वेळ आणि माझी एनर्जी फक्त माझ्या ध्येयप्राप्तीसाठी यूज करतो. मला माझ्या आयुष्यात माझे ध्येय खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि मी महत्त्वपूर्ण गोष्टींनाच महत्त्व देतो. मी माझ्या ध्येयाप्रती कॉन्फिडंट आणि कमिटेड आहे. मी माझा संपूर्ण वेळ फक्त माझ्या ध्येयप्राप्तीसाठी खर्च करतो. मी माझा वेळ आणि माझी एनर्जी फक्त माझ्या ध्येयप्राप्तीसाठी यूज करतो. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. मी माझा अभ्यास आणि परीक्षा खूप एन्जॉय करतो. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. मी माझा अभ्यास आणि परीक्षा खूप एन्जॉय करतो. मला माहिती आहे, साऊंड बॉडी हॅज साऊंड सोल. तंदुरुस्त शरीरातच तंदुरुस्त मन वास करतं. यामुळेच मी नियमितपणे एक्सरसाइज करतो, मैदानी खेळ खेळतो आणि माझ्या शरीराला व मनाला तंदुरुस्त ठेवतो. जंक फूड खाण्याऐवजी मी नेहमीच हेल्दी फूड खातो. हेल्दी फूड मला खूप आवडतं. मला माहिती आहे, साऊंड बॉडी हॅज साऊंड सोल.
तंदुरुस्त शरीरातच तंदुरुस्त मन वास करतं. यामुळेच मी नियमितपणे एक्सरसाइज करतो, मैदानी खेळ खेळतो आणि माझ्या शरीराला व मनाला तंदुरुस्त ठेवतो. जंक फूड खाण्याऐवजी मी नेहमीच हेल्दी फूड खातो. हेल्दी फूड मला खूप आवडतं. माझी स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी जो काही अभ्यास करतो तो संपूर्ण माझ्या लक्षात राहतो. मी जो अभ्यास केलेला असतो तो परीक्षेच्या वेळेस खूप इझिली मला आठवतो. मला जितक्या लवकर अभ्यास आठवतो तितक्याच लवकर तो मी परीक्षेत लिहितो. माझी स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी जो काही अभ्यास करतो तो संपूर्ण अभ्यास माझ्या लक्षात राहतो. मी जो अभ्यास केलेला असतो तो परीक्षेच्या वेळेस खूप इझिली मला आठवतो. मला जितक्या लवकर अभ्यास आठवतो तितक्याच लवकर तो मी परीक्षेत लिहितो. मी माझा अभ्यास आणि परीक्षा नेहमीच एन्जॉय करतो. मी माझा अभ्यास आणि परीक्षा नेहमीच एन्जॉय करतो. मित्रांनो, आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर घासा आणि हळुवारपणे डोळ्यावरती ठेवा आणि पॉझिटिव्ह एनर्जीला पूर्ण चेहऱ्यावरती आणून थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आणून हळुवारपणे पॉझिटिव्ह एनर्जी सोबत डोळे उघडा. मित्रांनो, हे मेडिटेशन दररोज किमान 2 वेळेस करणे आवश्यक आहे. हे मेडिटेशन तुम्ही सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना किंवा अभ्यासाच्या अगोदर करू शकता. या मेडिटेशनचा जास्तीत जास्त बेनिफिट घेण्यासाठी हे मेडिटेशन कमीत कमी 30 दिवस करावे. धन्यवाद.